नमस्कार मित्रांनो, बालाजी ऑनलाईन इन्फो चॅनल तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला सांगणार आहे फार्मर आयडी कार्ड कसं तयार करायचं। बऱ्याच शेतकऱ्यांचे फार्मर आयडी कार्ड तयार केले नसल्यामुळे त्यांना महाडीबीच्या ज्या स्कीम आहे त्या त्यांना अप्लाय करता येत नाही आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना खूप अडचण निर्माण होत आहे। तर मी आज तुम्हाला सांगणार आहे सीएससी वरून तुम्ही फार्मर आयडी रजिस्ट्रेशन कसं करायचं, फार्मर आयडी रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय प्रोसेस आहे। माझ्या चॅनलला पहिल्यांदा आल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला शेअर करा। चला तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी तुम्हाला गुगल क्रोमवर जाऊन ॲग्रिस्टेक गव्हर्नमेंट इन असे सर्च करायचे आहे। त्यानंतर तुमच्यासमोर असे एक डॅशबोर्ड ओपन होणार आहे। त्यामध्ये तुम्हाला लॉग इन विथ सीएससी या ऑप्शनवर क्लिक करा। तिथे तुम्हाला तुमचा सीएससी नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर असे एक पेज ओपन होणार आहे। त्यामध्ये तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसत आहे, बायोमेट्रिक आणि OTP। तुम्ही कोणत्याही पद्धतीने तुम्ही इथं त्यांचे रजिस्ट्रेशन करू शकता। तर सगळ्यात सोपी तुम्हाला OTPचा ऑप्शन जाणार आहे। OTP ऑप्शन क्लिक करायचं, कस्टमरला एक OTP जाणार आहे, सांग तो OTP तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे। त्यानंतर व्हेरीफाय ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला खाली इथे कॉन्टॅक्ट डिटेल्स मागितली आहे। कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये जो कस्टमरचा नंबर आहे तो नंबर तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे। नंबर टाकल्यानंतर पुन्हा एक OTP जाणार आहे। तो OTP तुम्हाला इथं प्रविष्ट करून व्हेरीफाय ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या ज्या आधार कार्डवरची डिटेल आहे ती जशी तशी इथे येऊन जाणार आहे। त्यानंतर तुम्हाला साईडनं फार्मर नेम इन लोकल लँग्वेज म्हणजे तिथे तुम्हाला फार्मरचं जे नाव आहे साईडला दिसत आहे ते मराठीमध्ये टाकायचं आहे आणि इथे फार्मरचे कास्ट जे आहे ते निवडून घ्यायचे आहे। नंतर खाली तुम्हाला इथे काहीच टाकायचे नाही आहे, खाली स्क्रोल डाऊन करायचे आहे आणि ते न्यू बिझनेसमध्ये तुम्हाला इथे नो करायचं आहे। त्यानंतर इथे रेसिडेंट डिटेल विचारली आहे। रेसिडेंट डिटेलमध्ये तुम्हाला इथे जे फार्मरचा जे रेसिडेंट डिटेल आहे ते इथे तुम्हाला लोकल लँग्वेजमध्ये म्हणजे मराठीमध्ये टाकून द्यायची आहे। त्यानंतर खाली लँड होल्डर डिटेल्स विचारली आहे। लँड होल्डर डिटेलमध्ये तुम्हाला ओनर असे निवडायचे आहे। त्यानंतर इथे तुम्हाला लँड डिटेल्स मागितलेली आहे। लँड डिटेल्स म्हणजे शेतीची माहिती, तुमच्याली शेती कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, कोणत्या तालुक्यामध्ये आहे, कोणत्या गावामध्ये आहे, म्हणजे तुमचा जो मौजा असेल शेतीचा तो तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे। मौजा निवडल्यानंतर खाली तुमचा जो सर्वे नंबर आहे शेताचा तो सर्वे नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे शेतकऱ्याचे इथे नाव निवडून घ्यायचे आहे। जे शेतकऱ्याचे नाव असेल ते नाव निवडल्यानंतर खाली तुम्हाला पुन्हा एक ऑप्शन दिसत आहे सबमिट, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। सबमिट ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ज्या लँडची म्हणजे सातबाऱ्याची संपूर्ण माहिती येणार आहे। त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय ऑल लँड्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय ऑल लँड्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली काही टर्म्स कंडिशन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। जे डिक्लेरेशन आहे ते डिक्लेरेशनसुद्धा तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आणि सेव्ह या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। पुन्हा तुमच्यासमोर दोन ऑप्शन दिसत आहे, एक बायोमेट्रिकचं आणि एक OTPचं। जे तुम्हाला सोयीस्कर पडते ते तुम्हाला त्यावर तुम्हाला क्लिक करून साईन करायची आहे। त्यानंतर इथे तुम्हाला जो शेतकऱ्याचा आधार नंबर आहे तो टाकून तुम्हाला या बॉक्सवर टिक करून सेंड OTP ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। सेंड OTP या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक OTP जाईल, तो OTP तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय OTP ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचे जर फार्मर आयडी आहे ते रजिस्ट्रेशन होऊन जाणार आहे। त्यानंतर तुम्हाला इथे डाउनलोड PDF ऑप्शन दिसतं, त्यावर क्लिक करून तुम्हाला शेतकऱ्याला ही प्रिंट काढून द्यायची आहे। त्यानंतर 4 ते 5 दिवसामध्ये जो फार्मर आयडी आहे तो जनरेट होऊन जाणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही CSC मधून फार्मर आयडी रजिस्ट्रेशन करू शकता।